रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा येतो. म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल मेनू बनवूया. त्याचबरोबर एकदम मस्त असा स्पेशल बेत. तर त्यासाठी रात्री अगोदरच पनीर बनवून ठेवलं होतं. पाण्यामध्ये ठेवायचं जेणेकरून ते एकदम सॉफ्ट राहतं. पनीरचे बारीक बारीक तुकडे केले. कढईमध्ये तूप टाकून घेतलं. त्यामध्ये पनीरचे बारीक केलेले काप, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कस्तुरी मेथी घालायची, हळद टाकायचं आणि छान असं याला फ्राय करून घ्यायचं. जेणेकरून मीठ, हळद आणि कस्तुरी मेथी टाकल्यामुळे पनीर एकदम सॉफ्ट होतं, कडक होत नाही. त्याच कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, बारीक चिरलेला कांदा, कांद्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून कांदा पटकन परतला जातो. इथे थोडंसं बेसन पीठ टाकलं आहे जेणेकरून पनीरच्या भाजीला एकदम अशी घट्टसर कन्सिस्टन्सी येते. त्यामध्ये मसाल्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला टाकला. त्यामध्ये एक टोमॅटोची प्युरी टाकून घेतली. परत थोडीशी कस्तुरी मेथी घातली आणि तिथे थोडंसं पाणी टाकून यामध्ये मी चवीपुरती साखर टाकली जेणेकरून टोमॅटोतले आंबटपणा दूर होतो. तळून घेतलेले पनीर यामध्ये घालून घ्यायचे. फक्त 2 मिनटं शिजवून घ्यायचे. मस्तपैकी ते आपली पनीरची भाजी बनवून तयार आहे.